नमस्कार. तर सर्व भाज्या आपण खाल्ल्याच आहेत. पण आज आपण अशी भाजी बनवूयात जी हेल्दीसुद्धा आहे आणि खायलासुद्धा मस्त अशी लागते. तर नक्कीच पौष्टिक भाजी आजची आपली रेसिपी आहे. तर ही भाजी जी आहे ती आपण फुलांची भाजी बनवणार आहे. तर हादग्याच्या फुलांची भाजी अतिशय खास आणि मस्त अशी रेसिपी आजची आपली आहे आणि हेल्दीसुद्धा आहे. तर झटपट अशी तयार होणारी अगदी 5च मिनिटात ही भाजी तयार होते आणि मस्त पीठ पेरून आपण मस्त अशी भाजी बनवणार आहे. तर हदग्याच्या फुलांची भाजी बनवणार आहे. तर सर्वच भाज्या तुम्ही खाल्लेल्या असतील, पण अशी हदग्याच्या फुलांची भाजी तर नक्कीच तुम्ही करून बघा. एकदम मस्त अशी चविष्ट आणि हेल्दी रेसिपी आज आपण बनवणार आहेत. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहेत. तर वेळ न घालवता सुरुवात करूया हेल्दी रेसिपीला. तर यासाठी आपल्याला हदग्याची फुले जी मार्केटमध्ये उपलब्ध असतात ती भेटतात. तर अशा पद्धतीने ही फुले मी घेतलेली आहेत आणि ही आपण निवडून घेणार आहेत. तर अशा पद्धतीने त्यातला जो मधला कोंब असतो तो काढून टाकायचा आहे आणि ही जे वरी टोपीसारखं दिसतंय हिरवं ते आपण काढून टाकायचं आहे. फक्त त्याची जी फुलं आहेत तीच आपण त्याची पाने वगैरे ते तोडून घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने मी तयार करून घेतलेली आहेत आणि ती स्वच्छ धुवून भाजीसाठी आपण तयार केलेली आहेत. छान अशी स्वच्छ धुवायची 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवायची आहेत. कारण याला कीटक वगैरे भरपूर असतात. त्यामुळं आपण याला स्वच्छ पाण्याने धुवून काढायची आहेत. आणि आता आपण छान अशी फोडणी देण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहेत. कढईमध्ये घातली आहेत मोहरी. अगदी सोपी भाजी आहे आणि झटपटसुद्धा तयार होते. तर जिरे घातले, मोहरी घातलीत, यानंतर लसूण घातलेत आणि कांदासुद्धा घातलेला आहे. कांदासुद्धा आपण यामध्ये परतून घेऊया. तर कांदा जो आहे तो लालसर परतून घेऊयात. तर कढीपत्ता घातलेला आहे. लसूणसुद्धा बारीक कटिंग करून घातलेला आहे. ठेचून घातला तरी चालेल. पण मी बारीक कटिंग करून घातलेले आहेत आणि छान अशी फोडणी याला आपण दिलेली आहे. तर पीठ घेतलेले आहेत मी बेसन पीठ. तर लागेल तसे वापरणार आहे. तर अशा पद्धतीने कांदा जो आहे तो परतून घेतला आहेत आणि यानंतर आपण यामध्ये घालणार आहेत जे आपण फुलं निवडून घेतलेले स्वच्छ धुवून ती फुले आपण यामध्ये घालूयात. तर फुलांमध्ये तुम्हाला मी सांगितले मधला कोंब आणि हिरवी जी टोपी असते ती काढून टाकायची आहेत आणि फक्त पानंच घ्यायची आहेत. तर खूप छान अशी भाजी ही तयार होते. तर अशा पद्धतीने ही फुले जी आहेत ती सर्व मी भाजीमध्ये अशा प्रकारे टाकून घेतलेली आहेत आणि मस्त भाजी स्वच्छ धुवून घ्यायची. ही भाजीला खूप किडा असते. त्यामुळे ही भाजी जी आहे ही स्वच्छ आपण धुवून घ्यायची. 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली तरीसुद्धा चालते. तर छान अशी धुवून घेतल्यानंतरच आपण ही यामध्ये घातलेली आहेत. तर अशा पद्धतीने सर्वच भाजी मी यामध्ये टाकलेली आहेत आणि ही परतून घेणार आहे. तर हिला शिजायलासुद्धा काही जास्त वेळ लागत नाही. तर पातळच पानं असतात हिची, त्यामुळे हिला शिजायलासुद्धा काही वेळ लागत नाही आणि मस्त भाजी, हेल्दी भाजी आहे. तर नक्कीच ही रेसिपीसुद्धा तुम्ही करून बघा. सोपी आहे, साधीसुद्धा आहे. तर अशी परतून घेऊयात आणि छान अशी परतल्यानंतरच आपण यामध्ये मसाले घालणार आहेत. तर कांद्यामध्ये मी ही मिक्स करून घेणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण ही परतून घेतली की छान तयार होते. तर आता भाजी जी आहे ती परतली आहे. आपल्याला अजून शिजून घ्यायची आहेत भाजी, पण ही फक्त आपण परतून घेतलेली आहे. तर परतल्यानंतर आपण यामध्ये मसाले घालूयात. तर मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर, धना पावडर आणि थोडीशी हळद आणि गरम मसालासुद्धा मी घातलेला आहे. तर थोडासा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे. तर मसाले आपण संपूर्ण असे यामध्ये घातलेले आहेत. तर लाल मिरची पावडर, धना पावडर, काश्मीरी लाल तिखट, त्यानंतर थोडीशी हळद आणि त्यानंतर घातली आहेत आपण गरम मसालासुद्धा घातलेला आहे. तर एवढे सर्व मी यामध्ये घातलेले आहेत आणि अशा पद्धतीने ही भाजी आपण मिक्स करून घेतलेली आहेत. तर यानंतर छान अशी भाजी आपण ही मिक्स करून घेतलेली आहेत. तर भाजीमध्ये मसाले मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये बेसन पीठ जे आहे ते छान असं टाकून घेणार आहे. तर मीठसुद्धा चवीनुसार आपण टाकून घेऊयात. तर मीठ आपण टाकलेलं आहेत आणि मिक्स करून घेऊयात आणि नंतरच आपण भाजीमध्ये बेसन पीठ पेरणार आहे. तर मस्त असं पीठ पेरून ही भाजी आपण बनवायची आहे. तर शेंगदाण्याचा कूट वगैरे मी काही घालणार नाही आहे. तर वेगळ्या पद्धतीने आपण ही भाजी आजची बनवलेली आहे. तर नक्कीच माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा. तर यामध्ये आपण बेसन पीठ घालून याची भाजी तयार करणार आहेत. तर घालूयात बेसन पीठ 2 चमचे
बेसन पीठ मी यामध्ये वापरणार आहेत. तर मस्त लागते भाजी या बेसन पिठाने, खूप भाजीला चव येते. तर नक्कीच अशी भाजीसुद्धा तुम्ही करून बघा, छानशी तयार होते. तर 2 चमचे बेसन पीठ मी यामध्ये घातलेले आहेत. तर ही मिक्स करून घेऊयात आणि छानशी भाजी आपली तयार होणार आहे. तर आपण हिला वाफसुद्धा देणार आहे. थोडीशी वाफ दिल्यानंतर पीठसुद्धा शिजेल आणि फुलं जी आहेत तीसुद्धा मस्त अशी शिजली जातील. म्हणून आपण हिला वाफ देणार आहेत. तर यावर झाकण ठेवून 5-1 मिनटं तरी हिला वाफ द्यायची. भाजी शिजण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही. झटपट भाजी तयार होते. तरीसुद्धा आपण भाजीला वाफ देऊयात. कोथिंबीर टाकून बारीक चिरलेली कोथिंबीर मी यामध्ये घालणार आहेत आणि मस्त वाफसुद्धा देऊन घेऊयात. तर झाकण ठेवणार आहेत. बेसन पीठ टाकल्यामुळं आपल्याला हिला वाफ आपण दिलेली आहेत आणि छान अशी भाजीसुद्धा तयार झाली. 3-1 मिनटं तरी आपण भाजीला वाफ द्यायचीच, म्हणजे बेसनसुद्धा त्यातलं शिजलं जातं आणि फुले जी आहेत तीसुद्धा छान अशी शिजली जातात. तर त्यानंतर झाकण काढल्यानंतर अशा पद्धतीने ही भाजी तयार झाली आहे. तर मी तुम्हाला दाखवते की डिशमध्ये काढून की कशा पद्धतीने झाली आहेत. तर अशा पद्धतीने आपण डिशमध्ये काढून घेऊयात. तर कशी झाली आहेत भाजी बघा तुम्ही, छानसुद्धा झालेली आहेत. तर याची चव जी आहे ती बेसन पिठामुळं खूप छान आणि आगळी-वेगळी लागते आणि खूप चवदारसुद्धा ही भाजी तयार होते. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.